तर मंडळी, बदाम आणि मूग डाळची बर्फी बनवण्यासाठी बदाम रात्रभर भिजत घातले आणि त्याची साल काढून घ्यायची. मूग डाळ आपल्याला फक्त 3 ते 4 तासच भिजत घालायची. पाणी निथळून काढायचं आणि दोन्ही मिश्रण एकत्र करून मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचे. आता खूपच जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी मिक्स करा, खूप जास्त नाही, अगदी थोडंसं. कढईमध्ये 1 वाटी साजूक तूप घालून घ्यायचे. वाटलेले डाळचं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. चांगलं 15 ते 20 मिनिटं परतून घ्यायचं. खाण्याचा रंग घालायचा आहे. पुन्हा त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे. इकडे साखरेचा 1 तारी पाक करायला ठेवायचे. आता मिश्रणामध्ये आपल्याला 100 ग्रॅम खवा घालून घ्यायचे. खवा जर नसेल तर मिल्क पावडर घातली तरी पण चालतं. आता 1 तारी पाक तयार करून घ्यायचे. त्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची. आवडीनुसार ड्रायफ्रूटची पावडर घालून घ्यायची आणि मस्त मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. ताटाला तूप लावून केलेल्या ताटामध्ये आपल्याला घालेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे. चांगलं थंड झाल्यानंतरच आपल्याला वड्या तयार करून घ्यायचे आहेत. आता चांदीवर पेपर लावला डेकोरेशनसाठी हवं असल्यास तुम्ही ड्रायफ्रूट पण लावू शकतात. आपल्या आवडीनुसार डेकोरेशन करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर वड्या कट करून घ्यायचे. मस्त आपले बदाम आणि मूग डाळीची बर्फी तर तयार झाली. बाजूबाजूला पिस्ताचे काप लावले आहेत. मस्त आपले बदामची बर्फी तयार झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर